फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। त्यामुळे तरुण फुटबॉलपटूंसाठी ही एक मोठी संधी आहे। सरकारकडून प्रोजेक्ट महादेव अंतर्गत राज्यातील फुटबॉलपटू तयार करण्यात आले आहेत आणि यातील 60 मुलं आणि 60 मुलींना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। यातील मुलं आणि मुलांमधील प्रत्येकी 30 जणांना 14 डिसेंबरला प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 वर्षांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे। मेसी सोबत काही क्षण वानखेडे मैदानावर घालवण्याची संधी देखील या मुलांना मिळणार आहे। 14 तारखेला जेव्हा लिओनेल मेसी येणार आहेत मुंबई, हे जे पोर आहेत 30 बॉयज आणि 30 गर्ल्स, ते त्याच्याबरोबर एक छोटं क्लिनिक करणार आहे। त्या क्लिनिकमध्ये लिओनेल मेसी थोडं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करेल, थोडं बोलेल, बाय चान्स खेळायला पण भेटेल। आणि त्याच्यानंतर एकदा हे संपलं की मग आपल्या सीएम साहेबांच्या हातातनं लिओनेल मेसी पण तिथे असणार आहे। त्यांच्या हातातनं मुलं आणि मुलींना स्कॉलरशिप भेटणार आहे 5 वर्षासाठी। प्रोजेक्ट महादेवा हा जो प्रोजेक्ट आहे तो 1, 2, 3 वर्षाचा नाही, 5 वर्षाचा प्रोजेक्ट आहे। लॉंग टर्म डेव्हलपमेंट प्लॅन आपण ज्यांना बोलतो। ते जळगावमध्ये निवड चाचणी झाली। मग ती निवड चाचणी झाल्यानंतर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली। तिकडे 70-80 मुलींमधून मी इकडे मुंबईला आलेली आहे अंतिम निवड चाचणीसाठी। तो अनुभव फार भरपूर चांगला होता।